हरे कृष्ण. भगवद्गीता अध्याय 1 अर्जुन विषाद योग श्लोक 40. अधर्माभिवाद कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रियः स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसंकरः. अधर्म अभिभावत प्रबळ झाला असता हे कृष्ण प्रदुष्यंती दूषित होतात, भ्रष्ट होतात. कुलस्त्रिया कुळातील स्त्रिया, स्त्रीषु स्त्री जातीपासून, दुष्टासु अशा रीतीने दूषित झाल्याने, वार्ष्णेय हे वृष्णीच्या वंशजा हे श्रीकृष्ण, जायते उत्पन्न होते, वर्णसंकर अवांछित प्रजा नको असलेली संतती. हे कृष्ण, कुळामध्ये जेव्हा अधर्माचे प्राबल्य होते तेव्हा कुळातील स्त्रिया दूषित होतात आणि याप्रमाणे स्त्री जातीचे पतन झाल्यामुळे हे वृष्णी वंशजा अवांछित संतती उत्पन्न होते. तात्पर्य: जीवनातील शांती, भरभराट आणि आध्यात्मिक प्रगती यांसाठी समाजातील सभ्य लोकांची संख्या मुख्यतः आधारभूत असते. राष्ट्राच्या आणि समस्त लोकांच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी योग्य आणि चांगल्या लोकांची समाजामध्ये संख्या वाढावी यासाठीच वर्णाश्रम धर्मातील मूळ तत्वांची रचना करण्यात आली आहे. अशी सभ्य संतती स्त्री जातीच्या पावित्र्यावर आणि एकनिष्ठतेवर अवलंबून असते. ज्याप्रमाणे मुले वाममार्गाला लागू शकतात त्याप्रमाणे स्त्रियांचे अधपतनही सहजपणे घडू शकते. म्हणून लहान मुले आणि स्त्रिया या दोघांनाही कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींकडून संरक्षणाची आवश्यकता असते. स्त्रिया विविध धार्मिक व्रतवैकल्ये करण्यात मग्न राहिल्यास व्याभिचाराच्या वाममार्गाकडे जाण्यास प्रवृत्त होणार नाही. या प्रकारे त्यांच्या पावित्र्यामुळे आणि भक्तीमुळे वर्णाश्रम धर्मामध्ये सहभाग घेण्यास पात्र अशा चांगल्या संततीची निर्मिती होईल. अशा वर्णाश्रम धर्माच्या अभावामुळे साहजिकच स्त्रिया पुरुषांसोबत कार्य करण्यास आणि त्यांच्यामध्ये मिसळण्यास स्वतंत्र होतात. व्याभिचाराला अशी मोकळीक मिळाली की अनावश्यक लोकसंख्या वाढण्याची शक्यता वाढते. स्वैराचारी व्यक्ती सुद्धा समाजामध्ये व्याभिचाराला उत्तेजन देतात आणि त्यामुळे मनुष्य जातीमध्ये अनावश्यक संततीची अमाप वाढ होते आणि युद्ध, महामारीचे संकट बळावते. हरे कृष्ण.